हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी या नांदेड नगरीला पावन केलं, परकीय आक्रांतांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं भारताची संस्कृती, भारताचा धर्म वाचवला, त्या गुरु गोविंद सिंगजींना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो। आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी गिरीश महाजनजी, पंकजाताई मुंडे, संभाजीराव पाटील निलंगेकर, खऱ्या अर्थानं प्रतापराव गुजरांसारखं ज्यांचं नाव आहे ते आमचे प्रताप पाटील चिखलीकर, तुषार राठोड, सुधाकरराव भालेराव, विनायकराव पाटील, सरदार तारासिंग, सुजित सिंग ठाकूर, सूर्यकांताताई पाटील, माधवराव किन्हाळकर, संतुकराव हंबर्डे, राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख, सुरेशदादा गायकवाड, अजय बिसेन, सुभाष वानखेडे, ओमजी पोखरणा, डीबी पवार पाटील, गणेश हाके, भाऊराव देशमुख, संजय कोडगे, गोविंदराव केंद्रे, चैतन्य बापू देशमुख, सुभाष पारधी, राजेश पवार, पूनमताई पवार, डॉक्टर अजित गोपचेळे, मिनलताई पाटील खदगावकर, अविनाश घाटे, शीतल बैग, श्यामसुंदरजी शिंदे, मंचावर उपस्थित सर्व माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सभेला ज्या विराट संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचंच सरकार येणार आणि या महानगरपालिकेमध्ये परिवर्तन हे निश्चितपणे या ठिकाणी होणार। बंधू भगिनींनो, हे अशोकरावांनी पाठवलेले लोक या ठिकाणी कशा करता आलेत आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। हे 5-6 लोक अशा प्रकारे ज्यावेळी आपल्या पायाखालची वाळू सरकते त्यावेळी अशा प्रकारचे लोक पाठवले जातात। त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज ही जी सभा आहे, या विराट सभेचं रूप पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे सरकलेली आहे आणि आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे। एकदा जोरदार नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। अशोकराव चव्हाणांचे किरायाचे लोक गेलेले आहेत, आता आपली सभा आपण सुरू करूया। आणि मी अशोकराव तुम्हाला सांगू इच्छितो, अरे तुमचा किल्ला आता उद्ध्वस्त होणार आहे आणि तुमचा किल्ला उद्ध्वस्त करण्याकरता देवेंद्र फडणवीसची आवश्यकता नाही, एकटा प्रताप पाटील चिखलीकर देखील त्याकरता काफी आहे। बंधू भगिनींना, या महाराष्ट्रामध्ये 16 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या 16 महानगरपालिकांपैकी 13 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली। बंधू भगिनींनो, आज संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे। माझा सवाल आहे, काँग्रेस पक्ष आहे कुठे? या 16 महानगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाचं पानिपत झालं, काँग्रेस पक्ष नावाला देखील उरला नाही, काँग्रेस पक्ष लोणच्यासारखा देखील उरला नाही। ही काँग्रेस पक्षाची अवस्था या 13 महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी झाली आणि आता तीच अवस्था या ठिकाणी या नांदेडमध्ये देखील होणार आहे। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, या ठिकाणी काल आमचे शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे आले होते, त्यांचं भाषण आम्ही ऐकलं। खरं तर शिवसेना या ठिकाणी लढाईतच नाही, त्यामुळे त्यांच्यावर
आवश्यकता देखील नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे आपण समजून घेतली पाहिजे, शिवसेनेची अवस्था काय आहे. औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आली. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याकरता औरंगाबाद मध्ये शिवसेनेने काँग्रेसची हातमिळवणी केली. जालन्यामध्ये शिवसेनेने काँग्रेसची हातमिळवणी केली. परभणीमध्ये शिवसेनेने काँग्रेसची हातमिळवणी केली. हिंगोलीमध्ये शिवसेनेने काँग्रेसची हातमिळवणी केली. या नांदेडच्या जिल्हा परिषदेमध्ये देखील या ठिकाणी युतीचा अध्यक्ष बसू शकला असता. हे पाटील चिखलीकर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, साहेब तुमचे भाजपचे लोक मला द्या, मी या ठिकाणी शिवसेनेचा अध्यक्ष बसवतो. मी त्यांना सांगितलं हरकत नाही, जर तुम्ही या ठिकाणी सेनेचा अध्यक्ष बसवायला तयार असाल तर माझे भाजपचे लोक त्यांना देतो. पण त्यांचं दुर्दैव असं, त्यांच्या नेत्यांनी त्याला सांगितलं आपल्याला लढायचं नाही, अशोकरावांचा अध्यक्ष या ठिकाणी बसला पाहिजे आणि शिवसेनेने अशोकरावांना या ठिकाणी मदत केली. भिवंडीमध्ये शिवसेना काँग्रेसच्या सोबत, मालेगाव मध्ये शिवसेना काँग्रेसच्या सोबत. बंधू भगिनींनो, या ठिकाणी नांदेड मध्ये शिवसेना निवडून येण्याकरता लढत नाहीये. या ठिकाणी शिवसेना लढतीये भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता. इथली शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे, ती अशोकरावच्या इशाऱ्यावर नाचणारी अशा प्रकारची बी टीम आहे. तिला देण्याची मतं म्हणजे काँग्रेसला थेट फायदा आहे. काँग्रेसला फायदा देण्याकरता त्यांच्या इशाऱ्यावर शिवसेना या ठिकाणी उभी राहिली आहे. पण काळजी करू नका उद्धवजी, तुम्ही या ठिकाणी सभा जरी घेतली तरी देखील इथल्या शिवसेनेची अवस्था काय आहे हे नांदेडच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला 2 आकड्यात देखील इथली जनता नगरसेवक निवडून देणार नाही. आज देशामध्ये परिवर्तन घडलंय. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. आणि बंधू भगिनींनो, आज भारतीय जनता पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं 18 राज्यांमध्ये सरकार आहे आणि गेल्या 3 वर्षामध्ये देशभरामध्ये राज्यांच्या निवडणुका असो, महानगरपालिकांच्या निवडणुका असो, जिल्हा परिषदांच्या निवडणुका असो, पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो, सर्व निवडणुकांमध्ये देशभराच्या जनतेनं जर कोणाची पाठराखण केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी केली आहे. कारण जनतेला माहिती आहे नरेंद्र मोदीच्या रूपानं या देशाला एक असं नेतृत्व मिळालंय, या देशातल्या गरिबाचा विचार करणारा हा नेता आहे. आणि माझा सवाल आहे काँग्रेसला, आज या ठिकाणी या आपल्या देशामध्ये 70 वर्ष तुम्ही राज्य केलं आणि या 70 वर्षाच्या तुमच्या बहुतांश काळामध्ये तुमच्या हाती एक हाती सत्ता होती. या तुमच्या सत्तेच्या कालावधीमध्ये या भारतामधल्या सामान्य माणसाला साधं घर तुम्ही का देऊ शकला नाहीत. पण एक मर्द पंतप्रधान या देशामध्ये झाला नरेंद्र मोदींच्या रूपानं, ज्यांनी सांगितलं 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर मी देणार आहे. आणि केवळ बोलून थांबले नाही, या देशामध्ये घरांची निर्मिती सुरू झाली. आज या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे कोट्यावधी घरांचं काम या देशातल्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती आम्ही सुरू केली. खऱ्या अर्थानं प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे, हेच मोदीजींचं स्वप्न आहे. आज जर नांदेडचा आपण विचार केला, एकट्या नांदेडमध्ये 50,000 कुटुंब अशी आहेत की ज्या कुटुंबांकडे घर नाही आहे. ते बेघर आहेत, ते झोपडपट्टीमध्ये राहतात, ते कच्च्या घरामध्ये राहतात, ते रस्त्यावर राहतात, ते नरकाची जिंदगी या ठिकाणी जीवन राहिले आहेत. माझा सवाल आहे अशोकराव, इतके वर्ष तुम्ही नेते होतात, इतके वर्ष तुम्ही सत्ता भोगली, सत्तेच्या वेगवेगळ्या पदांवर राहिलात, तुमचं पिढी जात या ठिकाणी राज्य राहिलं, मग या नांदेडमध्ये 50,000 लोकांच्या डोक्यावर छत देण्याचा विचार तुमच्या मनामध्ये का आला नाही? अरे मुंबईमध्ये तुमचे इतके फ्लॅट झाले, पण इथल्या मात्र
सर्वसामान्य माणसाला एक झोपडी देखील तुम्ही देऊ शकला नाही, कारण तुम्ही गरिबाचा विचार केला नाही, तुम्ही स्वतःच्या पलीकडे विचार केला नाही। इथली भोळी बाबडी जनता अशोकराव आले, अशोकराव आले, अशोकराव आले म्हणून अशोकरावला सलाम करत होते आणि अशोकराव चंपत लावून कधी जात होते कोणाला समजत नव्हतं। आणि अशा प्रकारे या नांदेडला मागे ठेवण्याचं काम हे अशोकराव तुम्ही या ठिकाणी केलं। आज मी होर्डिंग पाहिलं, काँग्रेसचं नातं विकासाशी। कोणता विकास? माझा सवाल आहे, कोणता विकास? या नांदेडमध्ये आल्यानंतर कोणता विकास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो? हे वारंवार सांगतात गुरुता गद्दीमध्ये आम्ही 2000 कोटी रुपयाचा निधी दिला। जरा सीएजीचा रिपोर्ट वाचून बघा, हे 2000 कोटी रुपये गुरु गोविंद सिंगाच्या श्रद्धेपोटी तुम्ही दिले नाही। हा 2000 कोटी रुपये तर दिलेच नाही, पण जे पैसे दिले त्या पैशामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो या ठिकाणी सीएजीच्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे दिसतोय। हे गुरु गोविंद सिंगांकरता दिलेले पैसे नव्हते, त्यांच्याकरता दिलेला हा निधी नव्हता, हा कमिशन खाण्याकरता दिलेला निधी होता, ज्यातनं तुमच्या तिजोऱ्या भरण्याचं काम तुम्ही केलं। सीएजीच्या अहवालात बघा, नदीमध्ये ग्रेनाईट, सीएजीने आश्चर्य व्यक्त केलंय। काय दाखवलं? नदीच्या पात्रामध्ये नदीचं पात्र आणि घाटाचं सुशोभीकरण करण्याकरता ग्रेनाईट लावण्यात येणार। बंधू भगिनींनो, मी जगाच्या अनेक देशांमध्ये गेलो, अनेक सुंदर सुंदर नद्या बघितल्या, रिव्हर फ्रंटचं डेव्हलपमेंट बघितलं, घाटाचा विकास बघितला, पण मला कुठेही घाटावर ग्रेनाईट लावलेला दिसला नाही। आणि ग्रेनाईट लावायचा निर्णय तर केलाच, पण सीएजीच्या रिपोर्ट मध्ये काय सांगितलं जातं? त्या ठिकाणी सांगितलं जातं की पीडब्ल्यूडीच्या रेटने लावला असता तर तो अर्ध्या किमतीमध्ये झाला असता, पण पीडब्ल्यूडीच्या रेटनं न लावता आपल्या मनात येईल त्या दराने त्या ठिकाणी ग्रेनाईट लावल्यामुळे एकट्या त्या कामामध्ये 70 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला। आणि ईश्वराच्या कामामध्ये जे भ्रष्टाचार करू शकतात ते या लोकांकरता काय काम करू शकतात, हा माझा सवाल आहे। आणि म्हणून तुम्हाला केवळ सत्ता हवी आहे, या ठिकाणी पैसा खाण्याकरता। आज 2000 कोटीचं तुम्ही सांगता, अरे मी केवळ 500 कोटी रुपये नागपूरला दिले। जाऊन बघा, नांदेड पेक्षा 5 पट मोठं शहर आहे, 30 लाखाची त्या ठिकाणी लोकसंख्या आहे। नागपूरमध्ये केलेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे जाऊन बघा, आणि नांदेड मधल्या रस्त्यांची अवस्था तुम्ही बघा। या ठिकाणी नांदेड सारख्या शहराला 300-350 कोटी रुपये जरी चांगल्या कॉन्क्रीट रस्त्याकरता दिले असते, आज नांदेडचा एकही रस्ता शिल्लक राहिला नसता, क्वालिटीचं काम झालं असतं आणि पुढचे 20 वर्ष रस्त्यांकरता एकही पैसा नांदेडला द्यावा लागला नसता। पण तुम्हाला त्या कामामध्ये रसच नव्हता। तुम्हाला या कामाच्या नावाखाली कमिशनबाजी करायची होती, या कामाच्या नावाखाली तुम्हाला पैसा त्या ठिकाणी हडप करायचा होता। तुमची नियत साफ नव्हती आणि म्हणून या ठिकाणी नांदेडची ही अवस्था केलेली आहे। बंधू भगिनींनो, आज देशामध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान हे गावासोबत शहरांचाही विचार करतायत। माननीय मोदीजी असं म्हणतात की शहरीकरण झालंय, हे खरंय, पण शहरीकरण झालं म्हणून शहरांना दोष देऊन चालणार नाही। गरीब माणूस शहरामध्ये आला, तो या ठिकाणी संधी आहे म्हणून रोजगाराकरता या ठिकाणी आला। आता शहरामध्ये आलेल्या गरीबाला रोजगार द्यावा लागेल, पिण्याचं पाणी द्यावं लागेल, सांडपाण्याची व्यवस्था करावी लागेल, त्याला घर द्यावं लागेल, त्याच्याकरता शाळा उघडावी लागेल, या व्यवस्था कराव्या लागतील। गेल्या सरकारनं केवळ शहरीकरणाला दोष दिला, शहरीकरण तर थांबलं नाही, पण शहरातल्या गरीबाचं जीवन, मध्यमवर्गीयाचं जीवन हे खराब होत गेलं। पण पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक असं सरकार आलं की ज्या सरकारनं सांगितलं शहरीकरण आव्हान नाही आहे, शहरीकरण अभिशाप नाही आहे, शहरीकरण एक संधी आहे। या संधीचा योग्य प्रकारे लाभ घेतला तर आपण आपली शहरं सुंदर करू शकतो, त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती करू शकतो, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करू शकतो। आणि म्हणून मोदीजींनी वेगवेगळ्या योजना आणल्या, स्मार्ट सिटीची योजना, अटल अमृत शहरांची योजना, 14व्या वित्त आयोगाची योजना। या ठिकाणी गेल्या 3 वर्षामध्ये या नांदेडला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 350 कोटी रुपयाच्या योजना आम्ही दिल्या। पण खरं म्हणजे या योजना नेमक्या कुठे गेल्या मला माहिती नाही, कारण महानगरपालिकेमध्ये
आलेला पैसा कुठे जातो मला माहिती नाही. इथली महानगरपालिका एक असा डब्बा घेऊन बसते की ज्याच्यामध्ये पैसा येतो तर नक्की, पण तो जातो कुठे कोणालाच माहित नाही. तसं तर सगळ्यांनाच माहिती आहे कुठे जातो, मी सांगण्याची आवश्यकता नाही. तो कोणाच्या घरामध्ये जातो हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण आज या शहरीकरणाला एक उत्तम रूप दिलं जाऊ शकतं. या ठिकाणी शहरीकरणाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपस्थित केल्या जाऊ शकतात. पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते. आज खरं म्हणजे आमचा जो घनकचरा आहे, या घनकचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई तयार होते. या नांदेडचा 250 टन कचरा दररोज आम्ही डंप करतो, त्याच्यावर कुठली प्रक्रिया करत नाही. बंधू भगिनींनो, जेव्हा कचरा डंप केला जातो त्यावेळी त्या कचऱ्यातनं रोगराई तयार होते. कचऱ्याचा डंप जो असतो हा ॲटम बॉम्ब सारखा असतो. त्याच्या आतमध्ये गॅसेस तयार होत असतात, त्याच्या आतमध्ये वेगवेगळे वायू तयार होत असतात आणि त्यातनं आपल्या पर्यावरणावर मोठा धोका तयार होत असतो. हा कचरा असेल, हे सांडपाणी घाण पाणी असेल जे आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये जातं. आज गोदावरी प्रदूषित झाली, याचं कारण काय आहे? आमच्या नद्यांच्या प्रदूषणामध्ये उद्योगाचा वाटा केवळ 10% आहे. आमच्या नद्या प्रदूषित झाल्या ते आमच्या सांडपाण्यामुळे. शहरातलं मैल्याचं पाणी हे कुठल्याही प्रकारची स्वच्छता न करता आमच्या नद्यांमध्ये त्या ठिकाणी जातं आणि आमची नदी खराब होते. या कचऱ्यामुळे, या घाण पाण्यामुळे केवळ आमचे जलस्रोत खराब होत नाही, आमची भूमी देखील खराब होते. आमच्या जमिनीत ते पाणी जातं, आमचे जलस्रोत प्रदूषित करतं, भूगर्भातलं पाणी प्रदूषित करतं. भूगर्भातलं पाणी प्रदूषित झालं की संपूर्ण वातावरण प्रदूषित होतं. त्यातनं शेती खराब होते, त्यातनं जमीन खराब होते आणि त्यातनं शहरामध्ये रोगराई पसरते. शहरामध्ये डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहे. हे रोग आसमानातनं टपकलेले रोग नाही आहे. शहराच्या कचऱ्याचं नीट त्या ठिकाणी वर्गीकरण न झाल्यामुळे, त्याची विल्हेवाट न लागल्यामुळे शहरातलं सांडपाणी घाण पाणी हे त्याच ठिकाणी नदी नाल्यांमध्ये जात असल्यामुळे आज रोगराई पसरते आणि गरिबाला डॉक्टरचा पैसा हा नाहक त्या ठिकाणी खर्च करावा लागतो. मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो, आमच्या सरकारनं आल्यानंतर या महानगरपालिकांमध्ये सर्वात जास्त पैसा जर कशाला दिला असेल तर तो पिण्याच्या पाण्याला, तो सांडपाण्याला आणि तो कचऱ्याच्या विल्हेवाटीला. या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेला भारतीय आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही मदत करू. आमचा जो महापौर असेल तो त्या ठिकाणी सरकारकडे आपल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता प्रपोजल पाठवेल आणि कचरा ही आता आपल्यावर लायबिलिटी नाही आहे. या कचऱ्यापासनं कोळशाची निर्मिती होते. कचऱ्यापासनं निर्मित होणारा कोळसा हा प्रदूषण मुक्त आहे, त्याच्यामध्ये धूर नाही आहे, तो स्वस्त आहे. या कचऱ्याची कोळशामध्ये निर्मिती केली जाऊ शकते, या कचऱ्याची खतामध्ये निर्मिती केली जाऊ शकते. आज तर महाराष्ट्रातल्या सरकारनं कचऱ्यापासनं जे खत तयार होतं त्याचा एक ब्रँड तयार केला आणि या ब्रँडच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना कचऱ्यापासून तयार होणारी खतं विकतोय. 23 नगरपालिका आणि महानगरपालिका आज आपल्या कचऱ्याचा खतामध्ये रूपांतर करतायत, त्याचा ब्रँड तयार करतायत आणि तो शेतकऱ्याला देतायत. त्यातनं शेतकऱ्याची उत्पादकता वाढते आहे. एवढंच नाही तर या कचऱ्यापासून आपण विद्युत निर्मिती देखील करू शकतो. आता पुण्यामध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मितीच्या प्रकल्पाची सुरुवात आम्ही करतो आणि म्हणून या नांदेडमध्ये देखील आपलं सरकार आल्यानंतर मी आपल्याला विनंती करणार आहे, आमच्या सगळ्या नेते मंडळींना मी विनंती करणार आहे की पहिलं काम करा, या नांदेड करता कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार करा, तो राज्य सरकारकडे पाठवा. मी तुम्हाला आश्वस्त करतो राज्य सरकार तात्काळ त्याला मान्यता देईल. त्या पूर्ण प्रकल्पाला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एक स्वच्छ नांदेड तयार करण्याचा प्रयत्न आपण करू. हे सांडपाणी घाण पाणी, नदीत वाहून जाणारं पाणी, हे पाणी पूर्वी आपल्यावर लायबिलिटी होती, पण आता या पाण्याचा उपयोग आम्ही सुरू केला. नागपूर महानगरपालिकेने हे संडासातलं विष्टेचं घाण पाणी त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्या MSCB ला विकलं आणि आज वीज निर्माण करणारी MSCB ची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सगळी 2000 मेगावॅट वीज ही या सांडपाण्यावर तयार होते आणि त्यातनं 15 कोटी रुपयाचं उत्पन्न हे नागपूरच्या महानगरपालिकेला मिळालं. म्हणजे संडासातलं पाणी घाण पाणी, त्या पाण्यावर एकीकडे वीज निर्मिती सुरू झाली आणि दुसरीकडे
महानगरपालिकेला त्यातनं महसूल प्राप्त व्हायला लागला। आम्ही या नांदेड करता देखील तोच विचार केलाय। या नांदेडचं पाणी पंकजाताई तुमच्या परळी औष्णिक केंद्राला आम्ही देणार आहोत। त्याकरता आम्ही प्रस्ताव तयार केलाय। नांदेडचं जे सगळं घाण पाणी वाहून गोदावरीमध्ये जातं त्याचं शुद्धीकरण करून परळीपर्यंत पाईपलाईन आम्ही ते नेणार आहोत। त्याचे टेंडर देखील आम्ही कॉल केलेले आहेत, त्याचे प्री क्वालिफिकेशन आमचे झाले आहेत। आणि त्यानंतर या गोदावरीला जर स्वच्छ करायचं असेल तर प्रतापराव नेप केवळ घाट बांधून गोदावरी स्वच्छ होऊ शकत नाही। त्यात जाणारं विष्टेचं पाणी, घाण पाणी, सांडपाणी हे थांबावं लागेल। आणि हा प्रकल्प झाल्यानंतर हे घाण पाणी गोदावरीत जायच्या ऐवजी ते स्वच्छ होऊन परळीच्या औष्णिक केंद्राला जाईल। आपली वीज निर्मिती देखील त्या ठिकाणी होईल आणि आपलं शहर, आपली गोदावरी ही देखील त्या ठिकाणी निर्मल होईल। खरं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवायचं आहे। शहरं चांगली झाली पाहिजे, लोकांना घरं मिळाली पाहिजे, सामान्य झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे। याकरता मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे। आणि माननीय मोदीजींनी जी प्रधानमंत्री आवास योजना आणलेली आहे, या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज प्रत्येकाला घर मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे। याच्यामध्ये कुठलंही तुमच्यावर बंधन नाही आहे। महानगरपालिका जेवढ्या घरांचा प्रस्ताव पाठवेल तेवढ्या घरांच्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ। या नांदेड मधल्या प्रत्येक गरीबाला त्याचं मालकी हक्काचं घर हे मिळालं पाहिजे, याकरता आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करेल। बंधू भगिनींनो, आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होत आहे। ज्या प्रकारे शहरांमध्ये वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतोय, जुन्या सरकारच्या काळामध्ये 7-8 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आमच्या शहरी विकास विभागाला मिळायचे नाहीत, पण आता 21,000 कोटी रुपये आम्ही शहरी विकास विभागाला देतो आणि त्यातनं आपल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुखसोयी करण्याचा प्रयत्न करतो। आज खरं म्हणजे माझा या ठिकाणी अशोकरावांना सवाल आहे, या नांदेडमध्ये इतक्या वर्षाची तुमची सत्ता झाली, या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या का लक्षात आल्या नाहीत? या नांदेडमध्ये तुम्ही कामं केली नाहीत, केवळ लोकांना झुंजवत ठेवायचं, लोकांना त्या ठिकाणी अडकवून ठेवायचं। मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा वाद त्या ठिकाणी तयार करायचा, कधी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा वाद त्या ठिकाणी तयार करायचा आणि या वेगवेगळ्या वादामध्ये लोकांना त्या ठिकाणी गुंतवून ठेवत विकासाकडनं लोकांचं नजर ही दूर करण्याचं काम हे अशोकराव या ठिकाणी तुम्ही केलंय। मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, अमृत सारख्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या घरी पाणी पोहोचलं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध असेल। हे परिवर्तन आम्ही घडवून दाखवू। आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर या ठिकाणी नांदेडच्या महानगरपालिकेमध्ये पारदर्शकता आणण्याचं काम हे सरकार करेल। महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर पहिला कायदा जर काही पास केला तर आपल्या सर्वांना सेवेचा अधिकार आम्ही दिला, राईट टू सर्व्हिस ऍक्ट। सेवेचा अधिकार म्हणजे काय? यापूर्वी सरकारी ऑफिस मध्ये आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी आपलं जर काम झालं नाही तर आपल्याकडे काही पर्याय नव्हता। तो तिथला बाबू, तिथला अधिकारी आपल्याला चक्रा मारायला लावायचा। चक्रा मारता मारता शेवटी आपण कंटाळून पैसे द्यायचो, लाच द्यायचो, भ्रष्टाचार त्या ठिकाणी व्हायचा आणि त्यानंतर आपली कामं व्हायची। आणि जर त्यांनी काम केलं नाही तर आपल्याकडे कुठलं शस्त्र नव्हतं। पण आता राज्याच्या सरकारनं सेवेच्या अधिकाराचा कायदा तयार केला आणि सेवेच्या अधिकाराच्या कायद्यानं तुम्हाला असं शस्त्र दिलं। आता प्रत्येक ऑफिसला आपण काय काम करतो याची यादी प्रकाशित करावी लागते। त्या कामाकरता काय कागदपत्र लागतात हे सांगावं लागतं, त्याकरता फी किती आहे हे सांगावी लागते आणि किती दिवसामध्ये ते काम करणार हे सांगावं लागतं। ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकारामध्ये वेळेत माहिती दिली नाही तर आमच्या अधिकाऱ्यांना दंड होतो, आता सेवेच्या अधिकाराचा कायदा तुम्हाला दिलाय। या कायद्याने सेवा प्राप्त करून घेणं तुमचा अधिकार झालाय आणि सेवा देणं हे अधिकाऱ्यांचं कायदेशीर कर्तव्य झालंय। योग्य वेळेमध्ये जर तुम्हाला सेवा दिली नाही तर आता त्याच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, हाजी हाजी करण्याची आवश्यकता नाही, सलाम ठोकण्याची आवश्यकता नाही। केवळ सेवा हमी विधेयकाच्या अंतर्गत आपण अर्ज करा आणि अर्ज केल्याबरोबर जो त्या ठिकाणी आपलं काम करणार नाही त्याला पहिले 500 रुपये दंड होईल, मग 5,000 रुपये दंड होईल आणि तरी सुधारला नाही तर त्याला घरची वाट दाखवण्याचं काम हे आता या सरकारच्या माध्यमातून होत आहे। कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला आता अधिकार मिळालाय, पारदर्शक
पारदर्शिता असली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त शासन असलं पाहिजे. आणि म्हणून आता सगळ्या महानगरपालिकांमध्ये आम्ही सॅटेलाइटच्या माध्यमातून तिथलं मॅपिंग सुरू केलेलं आहे. तिथल्या संपत्तीचं विवरण, नाहीतर गरीब माणूस टॅक्स देतो, श्रीमंत माणूस मोठे मोठे बंगले बांधतो आणि टॅक्स अधिकाऱ्याला चिरीमिरी देऊन आपला टॅक्स कमी करतो. आता हे कोणाला करता येणार नाही, कारण मोठ्या मोठ्या बंगल्याचा फोटो हा सॅटेलाइटच्या माध्यमातून घेतला जाईल आणि त्याचं कंपॅरिझन त्याच्या टॅक्सशी केलं जाईल आणि मग त्याला नोटीस जाईल आणि सांगितलं जाईल, बाबा रे इतकं मोठं घर बांधलं, आता टॅक्स देखील तुला द्यावा लागेल आणि महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल आणि कोणालाही चिरीमिरी त्या ठिकाणी खाता येणार नाही. आज नगरपालिकांमध्ये आम्ही आता पूर्णपणे डिजिटल सिस्टीम सुरू केली. आता डिसेंबरमध्ये महानगरपालिकांमध्ये सुरू करू. कोणालाही बिल्डिंग प्लॅन मंजूर करून घ्यायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये जाऊन पैसा देण्याची आवश्यकता नाही. आता तुमचा प्लॅन कम्प्युटर पद्धतीनं त्या ठिकाणी मंजूर होईल. तुम्ही अपलोड केल्यानंतर कुठल्याच अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये काही करता येणार नाही. आमचं सॉफ्टवेअरच बघेल की नियमानुसार प्लॅन आहे का, आणि नियमानुसार असेल तर तुम्हाला एक रिसीट येईल, जेवढे पैसे भरा आणि तुमचा प्लॅन मंजूर आहे. कोणालाही त्या ठिकाणी भ्रष्टाचार करता येणार नाही. आज ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून या राज्यामध्ये 387 सेवा या आपण ऑनलाईन केल्यात. या सेवांकरता कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही आपल्या घरी बसून किंवा जवळच्या कुठल्याही सेतू केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर त्या ठिकाणी जाऊन या 389 सेवा प्राप्त करून घेऊ शकता. त्याकरता कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे. या नांदेडमध्ये मी बघितलं ई गव्हर्नन्सचं काय आहे. मला सांगितलं ई गव्हर्नन्सचं पोर्टल सुरू केलं होतं, पण लक्षात आलं ई गव्हर्नन्स केला तर हा गव्हर्नन्स होत नाही, एम गव्हर्नन्स होत नाही, मनी गव्हर्नन्स. आणि म्हणून या ठिकाणचं ई गव्हर्नन्सचं पोर्टल हे पूर्णपणे बंद आहे, त्याच्यावर काहीच होत नाही. आम्ही या ठिकाणी ई गव्हर्नन्सचं पोर्टल तयार करू आणि कोणालाही महानगरपालिकेमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. ही व्यवस्था उभी करू. तुमच्या मोबाईलच्या माध्यमातूनच तुम्हाला तक्रारही करता येईल आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या तक्रारीचं काय झालं हे बघता येईल. आणि यासोबत तुमच्या तक्रारीवर जो कारवाई करणार नाही, आम्हाला आमचं सॉफ्टवेअर सांगेल की फला फला माणूस, हा इंजिनियर, हा बाबू, हा जमादार यांनी या ठिकाणी काम केलं नाही, थेट त्याला शिक्षा करण्याचा अधिकार देखील हा त्या ठिकाणी आयुक्तांना असेल. अशा प्रकारचं ई गव्हर्नन्स या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. हे नांदेड बदलायचं आहे. खरं म्हणजे या महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये औरंगाबाद नंतर महत्वाचं शहर जर कुठलं असेल तर ते नांदेड शहर आहे. एकीकडे विदर्भाकडे जाणं, दुसरीकडे साऊथकडे जाणारा हा नांदेड एक गेटवे आहे की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास होऊ शकतो. पण हा विकास करायचा असेल तर विकासावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आपल्याला निवडून आणावं लागेल. 20 वर्ष तुम्ही त्यांना अनुभवलं, वेगवेगळ्या लोकांना तुम्ही अनुभवलं, ज्यांनी तुमच्याशी नातं सांगून तुम्हाला लुटलं त्यांना तुम्ही अनुभवलं. आता माझी विनंती आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाने परिवर्तनाला आपला नियम बनवलाय. मग या नांदेडमध्ये निसर्गाच्या विरुद्ध या ठिकाणी नियम राहणार नाही. नांदेडमध्ये ही परिवर्तन होईल आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून तुमचं सरकार, तुमच्या करता काम करणारं सरकार, या नांदेडला विकास देणारं सरकार, या नांदेडचा चेहरा मोहरा बदलणारं सरकार, या नांदेडला भ्रष्टाचारापासून मुक्त करणारं सरकार, नांदेडला अनाचार अत्याचारापासून मुक्त करणारं सरकार, सबका साथ आणि सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर तयार करा ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय